दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज नवविधा काय बोली जे भक्ती द्यावे माझे हाती संत जनी तुगा म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरे न खरे भवनदी नवविधा काय बोली जे भक्ती द्यावे माझे हाती संत जनी विठ्ठला संतांचे काही बोलणं जे असतं ना ते संकेतात्मक असतं होणार असं बोलणं आणि ज्याला संकेताची भाषा समजते तो बुद्धिमान मानला जातो. तासभर बडबड करायची आणि सारांश काहीच नाही. काहीतरी तोंड दुखायचं आणि आपलं डोकं दुखायचं. त्याला डोकं उलट म्हणतात खऱ्या अर्थाने. बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सार नसणं हे बोलणं म्हणतात. बुद्धिमान माणूस असतो संकेतात्मक बोलतो. बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने जो अभंग घेतलेला आहे तो इतका गोड अभंग आहे. तुमची दासीचा दास करून ठेवा. तुमची सेवा करणारे जे दास आहेत त्या दासांची सेवा करणार मला करा. शब्द काय मला अवघड बरं. तुमची दासीचा दास किती खाली आले तुकोबर आहे का. डायरेक्ट कधी कधी मोठ्या माणसाशी बोलता येत नसतं. मधली माणसं फार चांगली असतात. चांगलीच असतात असंही नाही पण देवाच्या आणि आपल्या मध्ये कोणीतरी आहे तसंच संतांच्या आणि आपल्या मध्ये सुद्धा असतात. ते जे असतात ना मध्ये त्याच्यावर संतांची देवाची पीडित असते. जगात जेवढ्या मूर्ती सगळ्या पाषाणाच्या आहेत, जेवढे मंदिर आहेत तेवढे दगडाचे. मग आमच्याच मंदिराला महत्व काय की भक्तांनी वाढते. अमुकच संत मोठा कसं काय मधली माणसं चमत्कार सांगतात. मला एखादी चमत्कार सांगितलं की आमचे संत कपडे घालत नव्हते. ते का तुम्हाला असं वाटतं की कपडे घालणे पण पैसे लागतात. कपडे नको पण पैसे लागतात अशी संत असतात जगामध्ये. ते मला सांगितलं तरी की आमचे संत असे तसे. मला काय विशेष आहे ज्ञानाचे चमत्कार सांगत नाही बरं का. आज मस्त कीर्तन आहे काही छान. ज्ञानाचे चमत्कार सांगत नाही. अमुक ग्रंथ लिहिला असं नाही सांगणार. अमुक ज्ञान सांगितलं असं नाही सांगणार. खंडाळ्याच्या घाटामध्ये गाडी पंक्चर झाली आणि आमच्या महाराजांनी आशीर्वादाची हवा भरली. काय चमत्कार आहे म्हणजे हवा भरणारा म्हणजे टायर पंक्चर काढणारा सुद्धा भरत असतो तो. साधू म्हणून काय विशेष आहे नीट आहे का. हे मधली माणसं असतात. हवा भरलेले सांग तो साधू पण बोलत नाही मी काय केले. साधू कधी म्हणलं की मी अमुक चमत्कार केलाय. भगवान बाबा स्वतः असं कधी म्हणले का मी पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचली बोला ना. मधली जी माणसं असतात ती फार महत्वाची असतात. म्हणजे अभंगाचं वैशिष्ट्य आहे तुमच्या दासीचा दास. मग त्या संताचा दास कशावरून चांगला असेल. संत कोणालाही फालतू माणसाला जवळ करत नाही. संतांची विशेषता जर केलं ना त्याला संत म्हणू नका राजकारणी म्हणा. राजकारणी लोकांना सगळ्याच पद्धतीची गरज असते ना. मत घ्यायचे असतात त्यामुळे सगळ्या प्रकार लागतो त्यांना. काही ओरडणारे लागतात काही भांडणं करणारे लागतात काही त्रास देणारे लागतात नंतर ते त्यांना त्रास देतात.
असं काही जरुरी नाही की त्रास देणारा चाकू आहे, कोणाचाही पोट कापू शकतो तो. सांभाळणारा सुद्धा सापाला काही माहिती असतं का की हा आपला मालक आहे म्हणून? इतरांना धाक दाखवण्याकरता पाळलेला नाक सुद्धा स्वतःला चावू शकतो. कळते तुम्हाला? याला संकेताची भाषा म्हणतात. ज्ञानाचे चमत्कार नसतात म्हणून देव कोणालाही जवळ करू शकतो. देवाने सगळ्याला निर्माण केलेले म्हणून देवाला बंधन नाहीये. पण देवाच्या भक्तामध्ये कधी कधी दोष असू शकतो, परंतु संतांच्या भक्तामध्ये कधी दोष नाही. संत एक तर कळत नाही, पहिला टप्पा आहे बरं. आणि जर कळाले तर ते आपल्याशी बोलत नाही. काय बोलणार तुमच्याशी? तुमचे काय प्रश्न असतात? मुलगा नाही, नोकरी नाही, काय रोग झालेला आहे, काहीतरी आशीर्वाद द्या. संत ज्ञानाचे असतात, अशा लोकांना जवळ करते. जिथे चमत्काराची गरज असली ना, तो बाजार म्हणतात त्याला, तो प्रकार वेगळा आहे. आणि सुख पाहिजे असेल त्याचा पत्ता सांगणारे संत असतात. किती कळते तुम्हाला? तुमच्या चेहऱ्यात मला नाही वाटत कळते म्हणून. सुखाचा पत्ता सांगणारे संत असतात आणि उपचार करणारे जादूगर असतात. कोणी आला आशीर्वाद, कोणी आला आशीर्वाद. काही काही दवाखाने आहेत ना, काही काही डॉक्टर पण मी असे पाहिलेले, काही आजार होत त्याच्या वय ठरलेले आहेत. माणसं बदलून येतात, आजार बदलून येतात, त्याच्या वय फिक्स आहे. अर्ध काळ आणि त्या डॉक्टरला असं वाटतं सगळे आजारीच आहे. ते आले की म्हणतो झोपा. तपासायला सुरुवात करतो, 15-20 मिनिटं घालवतो, नाही कळलं गोळ्या घ्यायचे. गोळ्यामध्ये बदल नाही आला मला 10-15 दिवसांनी, मग तो म्हणतो जरा वेगळा रोग आहे, वरच्या डॉक्टरकडे जावं लागेल. मग तू काय थांबवलं? झालं तर झालं. याचा परमार्थाचा अर्थ वेगळा. सुरुवातीला आशीर्वाद देतो, जर कोण नाही आला तर मग म्हणतो यज्ञ करावा लागेल, मग उपासना करावी लागेल. मग काही म्हणजे याच्यातही कोण नाही आला की तो लगेच पुढची स्टेप सांगतो. नाही आला ना, आमचा एक मित्र तो भूत काढत असतो. असे आहेत बरं का मित्र. आता भूतांना आमच्यासारख्याची काय गरज पडणार आहे? भूत काढत होता. आता एक बाई खरंच मेंटली क्रॅक होती, तिथं तसंच निघालं भूत. मग त्यांनी काय सांगावं आमच्या मित्रांनी, म्हणजे याला महाभूत लागले म्हणे, वेताळ बाबा आहे म्हणे, साधं भूत नाही म्हणे, त्याला इलाज करावा लागेल मोठ्या प्रमाणामध्ये, माझ्या गुरुकडे न्यावं लागेल. तरी पाठवून दुसरीकडे निघलं तर निघलं, नाही तर दुसरे पत्ते आहेत. हे लोक वेगळे, पण करेक्ट सुख कुठं आहे याचा पत्ता सांगणारे संत. तुकोबाने विचारलं सुख कुठे आहे? तुकोबाने म्हणतात वैष्णवा संगती आणि कमी देवा विषय पण अर्थ चांगला आहे. कोणाच्या संगतीमध्ये सुख आहे? देवाला उत्तर दिलेलं आहे का, माणसाला नाही. वैष्णवा संगती सुख वाढले. तुम्ही अनुभव घेऊन पहा. संतांच्या सहवासात आल्यानंतर मेंदू शांत राहतो, टेन्शनच नाही. आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये जा, बायको त्रास राहते,
नाही म्हणत आमची बायको चांगली, पोरग त्रास देईल. नाही म्हणजे पोरगा पण चांगलं, भावकी त्रास देईल. तुम्ही असं नाही म्हणू शकत भावकी चांगली म्हणून. जगामध्ये अशी भावकी जन्माला यायची ज्याची चांगली असेल. रावणाची भावकी चांगली नाही, कृष्णाची भावकी चांगली नाही, तुमची चांगली आहे का? स्पेशल जन्म घेता का तुम्ही? माझा मुद्दा आणि हे 3 प्रकार सांगितले ना, पत्नी, मुलगा आणि भावकी, ते तुमच्या जवळचे. तुम्ही जन्माला आल्यापासून त्यांच्या सहवासामध्ये. दुःख तुम्हाला भगवंतानी दिलेलं नाही, माणसाने दुःख दिलेले. माणसाच्या सहवासाने दुःख दिलेले. संगती बदला वाढल्याचा वाल्मिक ऋषी होतो. किती साधं जरी संगती बदला वाढल्याचा. संगती नाही बदलली, मोठे मोठे नेत्याचा कचरा होतो माणूस. तुम्ही अनुभव घेऊन पहा. काही काही माणसं इतके खूप चांगले चांगले महाराज पाहिजे बरं का जगामध्ये. सुरुवातीला एवढे फॉर्म मध्ये असतात जी चांगल्या चौकडी भेटते त्यांना. असा भाव खाल्ला पाहिजे, तसा भाव खाल्ला पाहिजे, नंतर भाव संपून जातो. जो अभंग आहे ना, तो असा गोड अभंग आहे. कोणाचं तरी भाव हा अभंग आहे. तो कोणाचं व्हायचंय? तुमच्या दासीचा दास. कारण की सरळ तुम्ही भगवान बाबाबद्दल जाऊ शकत नाही. जेवढे बसलेली माणसं आमचे कीर्तनकार आहेत ते डायरेक्ट बाबूला थोडंच भेटू शकतात, डायरेक्ट तुकोबाला थोडंच भेटू शकतात. पण त्यांना भेटायचं असं तर मध्यस्थी लागते. मध्यस्थी माणसं नाही, मध्यस्थी ग्रंथ. माऊलीला भेटायचं असेल तर ज्ञानेश्वरी मध्यस्थी. तुकोबाला भेटायचं असेल तर गाथा मध्ये. मला कळत नाही म्हणून तर भेटायचे. लोकांची तक्रार काय माहिती का? ज्ञानेश्वरी कळत नाही. मग तुम्ही कोण शहाणे आहेत का? तुम्ही कळत नाही हा निसर्ग आहे. कळवून घ्यायचा असलं तर मध्यस्थी ज्ञानेश्वरी. मग ज्ञानेश्वरी कळत नाही, मग ती कळल्यानंतर माऊली कळणार. असं स्टेप्स आहे. जवळच्या माणसाने जर वरच्या माणसाला सांगितलं ना आपला माणूस आहे, जो मोठा माणूस आहे, तुम्हाला विचार सुद्धा नाही तुमचं नाव काय. फक्त ते मधल्या माणसाने सांगायला पाहिजे आपला माणूस आहे, माझ्या विश्वासात आहे. तो लगेच तुमच्यावर विश्वास ठेवतो. कोण? तो सर्वश्रेष्ठ. तसं भगवान बाबांनी जर विश्वास ठेवायचा असला तर मध्यंतरी अगोदर कीर्तन ऐकली पाहिजे. बाबांनी ज्ञानेश्वरी वाचली, आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. त्यांनी पाण्यावर वाचले, आपण घरात वाचा. पारायण करा, अभ्यास करा. आणि एकदा का भगवान बाबांनी आपला वशिला लावला माऊलीकडे की पोरं चांगली आहेत, जगात तुम्हाला त्रास होऊ शकत नाही. आणि एवढंच गल्लीत एवढंच गल्लीत. एकदा एका मूर्ख माणसाला, अशिक्षित माणसाला मंत्री केलं. आपल्या भारतामध्ये घडू शकतं ना तसं. मंत्री केलं. आता शिकलेल्या माणसाची पंचायत, जो त्याचा दावेदार होता, तो सारखा टेन्शन मध्ये की मी योग्य असताना, मी लायबल असताना त्याला का केलं. आणि त्याच्या अंगात आलेलं जे फ्रस्ट्रेशन होतं ना, तो कुठे काढायचं? आम्ही आमच्या जवळ तो येऊन तो माझ्याजवळ एवढा वरडेला. मंत्री त्याला वरच्या लोकांनी केलं नाही आणि तो राग माझ्याजवळ काढतो. मी मंत्री करू शकतो का? काही संबंध आहे का? तो माझ्याकडे बोलायला सुरुवात केली पाहिजे. मी ऐकून घेतो 10 मिनिटं. मग तो रिलॅक्स झाला. ते काढलं ना बाहेर. अगोदरची खराब वस्तू ती बाहेर निघून द्या. मोकळा झाला तो. मला आता सांग काय काय नाही. मग मी एवढा योग्य माणूस आहे काय? मला तू योग्य आहे हा विषय वेगळा आहे. विश्वास आहे का नाही हा विषय. निंदा नाही करत मंत्री, त्याला करतात जो विश्वास आहे का नाही. जवळ त्याला करतात जो विश्वास आहे का. गोबाऱ्याचा इतका गोड अभंग आहे की सगळी सृष्टी भगवंताची आहे. पण जर तुम्ही देवाचे दान झालं ना तर या सृष्टीचे मालक होतात. या सृष्टीचे सेवक मालक होतो. मी काय बोलतो? सेवक मालक होतो जर विश्वास असेल तर. कधी कधी काही घरं मी असे पाहिलेले, मुलावर एवढा विश्वास नाही जेवढा नोकरावर विश्वास. मुलगा कधीही धान्य आणि धन बर्बाद करू शकतो पण नोकर नाही करू शकत. त्याच्या हातात चावी आहे. मुलगा त्याचा आहे पण चावी नोकराच्या हातात आहे. काय कारण आहे दोघांचं? फक्त विश्वास. त्याचं नाव आहे परमात्मा.
शक्ती देतो, संत ज्ञान देतात. तुम्ही लायकी तुम्ही विश्वास करा. तुम्हाला ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानाचा जर तुम्ही बाजार मांडला तर बोला ना, तर ते ज्ञान थांबताना बाजार सुरू होतो. पुढचं ज्ञान नाही मिळत मला. तुम्ही देवाला कमजोर समजून नका बरं. थोडं ज्ञान दिलं, थोडं तुम्हाला बोलता आलं, थोडं लोक रंजवता आले आणि तुम्ही लगेच त्या ज्ञानाचा बाजार सुरू केला, देव म्हणतो एवढंच याची लायकी. आणि देवाची दुसरी शिक्षा सांगतो तुम्हाला, कमवलेलं खाता येत नाही ही शिक्षा असते. जेवढे श्रीमंत लोक आहेत, जेवढे मोठे लोक आहेत, त्यांचा अभ्यास करून बघा, कमवलेलं जास्त आहे, खाता येत नाही, त्याला शिक्षा म्हणतात. ऊसतोड कामगार बघावर मी जर जेव्हा जातो रस्त्याने बघते त्याचं जेवण कसं असतं. ओसाने भरलेली ती गाडी असते, गाडीवर दोघं जण बसून खातात, त्याला जेवण म्हणतात. नाही दोघं जण खातात. श्रीमंत माणसं कधी एकटं दोघं जण बसून खाताना बघितलं का? फक्त ते पार्टीला जातात, एक दुसऱ्याला भेटतो, ती दुसऱ्याला भेटतो, त्याचं नाव पार्टी. आणि दोघांची परवानगी असते, तू तुझ्या भेट आम्ही आमच्याला. एकत्रित आहात, मनाने एकत्रित, विश्वास योग्य नाही. मंत्री पद विश्वासाने मिळतं, योग्यतेने नाही मिळत. योग्यता असेल तर तू स्वतःची इंडस्ट्री उभा कर, योग्यता असेल तर विद्वान हो, योग्यता असेल तर स्वतः महान हो, शूर हो, ही तुझी योग्यता आहे. पण जर कोणाकडून, माझा मराठी नीट आहे का बरं, कोणाकडून जर काही पाहिजे असेल तर त्याचा तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो, त्याचा अभंग आहे. जर तुम्हाला कोणाकडूनच काही नाही पाहिजे, तुम्ही राजा आहात, तुम्हाला जगात देव काय कोणी पण तुम्हाला पराभव करू शकत नाही, काहीच नाही पाहिजे तुम्हाला. नदीच्या कडेला बसलेले त्यांना भिक्षा मागून खाताय, तुम्हाला त्रासच देणार, देव सुद्धा त्रास देणार, काही गरज नाही ना, देव तरी कशाला पाहिजे. मराठी कळाली, कशाला देव पाहिजे तुम्हाला? जर तुम्हाला काही नकोय, देवाची सुद्धा गरज पाहिजे काहीतरी, विश्वास उभा. भिकारी नका हो, मराठी काळा भिकारी नका हो, विश्वास उभा. सगळं तुमच्याकडे, विश्वासी तो करी स्वामीवरील सत्ता. जो विश्वास असतो ना, तो देवावर सत्ता करतो, मालकावर सत्ता करतो. विश्वास करणे. आता विश्वास आपण सरळ संपादन नाही करू शकत, मोठे लोक एकदम जवळ नाही करत कुणाला. मग काय करावं लागेल? अभंगाच्या पहिल्या सांगितलं तुम्हाला, संकेताची भाषा कळायला अवघड आहे. मागणी काय? दासीचा दास म्हणजे नोकरी. आता दास करून घेण्यासाठी काही मागणी मागावी लागते का? उद्या तुम्हाला भगवानगडाची सेवा करायची, मागणी मागायची काय गरज? या सेवा करा. दास होण्याकरता मागणी मागायची गरज नाही. वशिला कोणासाठी असतो? ज्याला अधिकारी व्हायचे त्याला वशिला. दास व्हायला काय मागणी? संकेताची भाषा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो संतांचा दास होतो ना, तो खऱ्या अर्थानं देवाचा आणि सृष्टीचा मालक होतो. मराठी समजून घ्या, मग काय जाऊ.
वाक्य आवडलं असेल पण कळलं नाही, ते पण फरक आहे. काय फरक? परमार्थाचा दास देवाचा मालक असतो आणि संसाराचा मालक हा दास असतो. पडतं का नाही? नाही पडलं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, एखादा सगळ्या आता बसलेले थोडा राग आला तरी चालेल, टेन्शन घेऊ नका. तुमच्या घरात पाहुणे येतात आणि पाहुणे आल्यानंतर ओळख करून दिली जाते, बायको हे आमचे मालक, बरोबर आहे का? तुमची म्हणत नाही का? गप असल्यामुळे टेन्शन आलं. पत्नी ओळख करून होती, हे आमचे मालक, हे आमचे मालक. आणि थोड्या वेळाने हातात पिशवी देते. मला सांगा, काम सांगणारा मालक असतो का करणारा असतो? तुम्ही माझ्या समोर जेवढे बसलेत ना, संसाराचे दास आहात. घर चालवण्यासाठी 12-12 तास तुम्ही कष्ट करताय. तुम्ही काही मालक आहेत काय? तुमचं नाव आहे तुमचं मालक, नावाचे मालक तुम्ही. कमवताय ना तुम्ही. माझा मुद्दा लक्ष, कमवणं माझा अर्थ वेगळा आहे. बायकोसाठी कमवताय. कमवणारा आणून देणारा कोण आहे? मालक का दास? कन्फ्युज नका होऊ. अहो, तुम्ही जे गुणांनी करता, तुम्ही बुद्धिमत्ता खर्च करता, कोणासाठी? मुलासाठी. मालक कोण आहे तुमचा? ज्याला तुम्ही कमवून देताय तो कोण आहे? काही शंका आहे का तुम्हाला? आणि पत्नी घरात बसलेली असते, पत्नी पण हुशार असते, नोकरीवाला शोधते, ज्याला गुलामीची सवय नाही अजून कळालं. कारण की तो कोणाच्या तरी हाताखाली काम करतोय. कलेक्टर असो कोणी असो, कोणाच्या तरी हाताखाली काम करतोय. हाताखाली काम करण्याची सवय असल्यामुळं पत्नीच्या हाताखाली काम करताना वाईट वाटत नाही. मुलांनी काम सांगितलं वाईट वाटत नाही. काही काही बाप फार चांगले, घरातून जातानाच खाऊ घेऊन जातात का पोरग मागणार आहे, आणणार कोण आहे? तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करता किंवा काय करता, आणणारा नोकर असतो, तुम्ही कोण आहेत? आणि मी म्हणून संकेताची भाषा समजली पाहिजे. परमार्थामध्ये दास म्हणून घ्यायचे आणि मालक व्हायचे. संसारामध्ये मालक म्हणून घ्यायचे आणि गाढवाप्रमाणे करायचे. हा माझा शब्द नाही बरं का, रुक्मिणीचा शब्द. भागवतामध्ये इतका गोड प्रसंग आलाय, कृष्णाला असं वाटतं थोडी चेष्टा करावी रुक्मिणीची. आणि ती देवाची भाषा, संतांची भाषा खूप संकेतात्मक असते. त्यांची चेष्टा सुद्धा जीव घेणी असते. महाराज तुकोबाराचा अभंग आहे, तुझ्या विनोदे आम्हाची मरण. तुझ्या असेल आमची चेष्टा करायला आम्ही मरू, आमची चेष्टा जेव्हा करू नको, मोठ्याची असते. मोकळा वेळ होता. आणि नाहीतरी भागवतात फार छान गेले बरं का, संसारिक माणसाला पत्नीची चेष्टा करणं सोडून दुसरं सुखच नाही. अनुभव घेऊन पहा. एकच भांडण करायचं असलं तेच आणि विरोध करायचा असला तरी दुसरं ऐकूनच घेत नाही. आता ज्यांची बायको सुद्धा ऐकून घेत नाही त्यांच्या भाग्याला काय म्हणावं? ते त्यांचं भाग्य म्हणावं. बाहेरही नाही, आतीने कोणी ऐकून घेत नाही, त्यांनी वारकरी व्हावं. आणि बोलता बोलता भगवान श्रीकृष्ण म्हणाले रुक्मिणीला, रुक्मिणी काय खऱ्या अर्थाने तुला एका राजकुमाराने मागणी मागितली, शिशुपालाने. आणि आम्ही राजे नाही आहेत, आमचे राजे दुसरे आहेत. आम्ही राजकारणामध्ये आहोत पण राजे नाही, सत्ताधारी मुख्य सत्ता आमच्याकडे नाही. आणि शिशुपाल राजा होता, लग्न ठरलेलं होतं तुझं आणि त्यांच्याकडे जायला पाहिजे होतं, पण काय तुला एखाद्या सामान्य माणसाचं ऐकलं आणि त्यांनी तुला, अरे आम्ही त्या ब्राह्मणाला खाऊ घातलं होतं, दक्षिणा दिली होती आणि ब्राह्मणाला दक्षिणा दिली, खाऊ घातलं, ते चुकी करतात. तर आम्ही आमच्या द्वारकेला आलेला जो ब्राह्मण होता त्याला खाऊ घातलं, दक्षिणा दिली आणि त्यांनी तुला येऊन सांगितले कृष्ण फार चांगले, तू पाहिलीस मला न पाहता, कीर्ती ऐकलीस माझी. म्हणून आता काय तुझ्या हातून मोठी चूक झालेली, पण
आपण असं करू जरा तुला सवलत देतो. ती ऐकत असताना रुक्मिणी बेशुद्ध झाली. संकेताची भाषा आहे ती. त्यांना वाटलं भगवान कृष्ण सोडतात काय कुणाला माहिती, आणि कृष्णाचं कारण तर कळत नाही कुणाला, बायको जरी झाली तरी. बेशुद्ध पडल्यानंतर भगवंतांनी तिला उचलली. बघा दृश्य कसं आहे. सुरुवातीला रुक्मिणी वारा घालत होती, बेशुद्ध पडल्यानंतर रुक्मिणीला उचललं, कृष्ण वारा घालायला लागले. आणि मग तोंडावर पाणी शिंपडलं, जरा होश आला गेला, आणि मग ती उठून सावध झाल्यानंतर पुन्हा पाया पडले कृष्णाच्या. तुम्ही काय विचारायचे सांगा. म्हणजे काय नाही, मी फक्त चेष्टा करत होतो, बाकी काही विचार नाही. म्हणून तुम्ही खरं बोलत होता. मी ज्यांच्याकडे आलेली आहे, मराठी नीट आहे ना, मी ज्यांच्याकडे आलेली आहे ते आत्माराम आहे. त्यांना आनंदासाठी स्त्रियांची गरज नाही. रुक्मिणीचं वाक्य, रुक्मिणीचं उत्तर, त्यांना आनंदासाठी विषयाची गरज नाही, स्त्रीची गरज. तुम्ही आत्माराम आहात. हजार पटीनं सुख तुमच्या अंतःकरणामध्ये, त्या सुखाकडे पाहून मी आलेली. जी लोक आमच्याकडून सुखाची इच्छा करतात ते गाढवाप्रमाणे कष्ट करणारे असतात. त्यांचा शब्द आहे. बैलाप्रमाणे संसाराचं ओझं वाहतात आणि उंदराप्रमाणे जीवन जगतात. हे रुक्मिणीचे वाक्य आहे. आता हे तुम्हाला किती पट लागू होतं अभ्यास करून बघा. तुम्ही जेव्हा म्हणता आम्हाला कीर्तनाला वेळ नाही, वेळ नोकराला नसतो, मालकाला कधी असते. कधी मालक कधी असं म्हणलंय का मला वेळ नाही म्हणून? बोला ना. वेळ कुणाला नाही, सुट्टी कुणाला मिळत नाही. तिच्या मनात आलं तर म्हणते जाऊन या, 2 दिवस वारी करून या, आल्यानंतर खुरपा, आल्यानंतर तुला जॉब करा. विषयासाठी, मराठी खूप सुंदर आहे आवाज. विषयासाठी तुम्ही आनंदासाठी स्त्रीकडे पाहता, धनाकडे पाहता. ती तुमच्याकडे सुखी म्हणून पाहते ना. लग्न करत असताना तुमची जी कॅपॅसिटी पाहिली जाते त्याचं मूळ कारण ते. तुम्ही कुठे नोकरीला आहात का, पैसे कमवता का, सांभाळता का तुम्ही, याचा अर्थ असा आहे व्यवस्थित गुलाम पाहिजे, व्यवस्थित दास पाहिजे. नाव आहे फक्त नवरा, नाव आहे मालक, पण काम करण्यासाठी उत्तम अधिकार. परमार्थामध्ये असं आहे महाराज, देव तर देवच आहे. का गुलाम सलाम करी तुझ्या घरी राहावं. भगवान बाबांचं ऐश्वर्य बघा तुम्ही. हे जंगल होतं महाराज. इथं 100 लोक यायचे. तुम्ही इथं एक वैशिष्ट्य भूगोलाचं, इथून जर खाली पाहिलं ना तर खालच्याला वरचं दिसत नाही, वरच्याला खालून कोण येते पकडायला ते दिसतंय. ती ही जागा आहे, चोरांची वाटणी करायची जागा आहे. आणि आज ते कीर्तन होतं, त्याला भगवान बाबा म्हणतात. नारद भक्ती सूत्रामध्ये शब्द आहे, तीर्थी कुर्वंती तीर्थाने. तीर्थाला तीर्थ पण आणणारे संत असतात. संत स्वतः तीर्थ आहे. ज्या जागेवर उभं राहिले, कोणी कल्पना केली होती महाराज भगवानकडे असा होऊ शकतो? 51 साली तुमचे बाप दादा वडील सगळे येऊन त्या गडाला पोषक वातावरण तयार केलं. बाबाचं ऐकलं, नवीन जागेवर नवीन तीर्थक्षेत्र तयार झालं, श्री क्षेत्र भगवानकडे. का असं झालं? देवाचे मालक आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये एक शब्द आहे, खूप गोड आहे ज्ञानोबारायांचा. ज्यावेळेस 700 वर्षापूर्वी वारकरी संप्रदाय सुरू झाला होता त्यावेळेस 10-15 माणसं होते. सगळ्या समाजातले सगळे माणसं मिळून किती होते? 10-15. एकच फड होता बरं का, बाकीचा फडफड नव्हती तिथे. एकच फड होता ज्ञानोबारायांचा. आणि नामदेव महाराज कीर्तन करायचे, वाळवंटात कीर्तन झालं. एकच फड, 10-15 माणसाचा योग. मग वाळवंटच का निवडलं? मंदिरात कीर्तन का केलं नाही? प्रश्न आहे ना. नाही, याचं मूळ कारण आहे, मंदिरातच कीर्तन व्हायला पाहिजे, वाळवंटात का? आणि मंदिरातले कीर्ती घेऊन येत नव्हते सगळ्या लोकांना. मंदिराचे दरवाजे बंद होते. माऊली म्हणजे मंदिरातलेच बंद आहेत ना, मग आम्ही वाळवंटात उभं राहू, मंदिरातला देव तिथे कीर्तन येईल, त्याला म्हणतात संत. म्हणून नामदेव कीर्तन करी,
आणि मंदिरातला देव ज्याच्या दर्शनाला तुम्ही जाताय ना, तो देव कीर्तनामध्ये येतो, तो देव वाळवंटामध्ये, त्याला म्हणतात मालक. जिथं ज्ञानोबा आहे, जिथं संत आहे, तिथं देव आहे. पण जिथं देव आहे तिथं संत असतील असा विश्वास ठेवू नका. जिथं देव आहे संत असतील असं नाही. पांडुरंगामध्ये देव आहे, सगळीकडे देव आहे, पण संत नाही सापडत. पण जिथे संत आहे तिथं देव आहे. माऊली तिथं आहे, तिथं देव आहे. पण जिथं देव आहे तिथं माऊली नाही. का नाही? मग नामदेव महाराजांचा उद्धार झाला नसता ना. नामदेव महाराजांजवळ देव आहे, पण संत नसल्यामुळं अपूर्णता आहे. देवानी माऊलीकडे नामदेवाला पाठवावं. अर्थ कळतो का? आई किती चांगली असू द्यावं, पण मास्तरकडे पाठवावं. मास्तरकडे पाठवल्याशिवाय साक्षर होत नाही. तसं देव किती तुमच्या पाठीमागा असू द्या, देव कळण्यासाठी संतांची गरज आहे. एवढं महात्म्य, एवढी श्रेष्ठता आहे. आणि त्या संतांकडे डायरेक्ट जाता येत नाही आणि अशी मागणी मागता येत नाही. म्हणून असं म्हणावं लागतं, तुमची जे दास आहे, संतांनी त्यांना जवळ केलेला आहे, त्यांचा दास आहे. तुमची दासीचा संसारातला मालक नकोय, पण परमार्थिकाचा दास. मला सांगा, ज्यांनी मदत केली भगवानगडाला आजपर्यंत, कधी कधी पडले. या वर्षीचा चमत्कार असं आहे की यावर्षी बियाणीची पंगत आहे, मागच्या वर्षी होती, पुढच्या वर्षी आहे. नाही कळलं तुम्हाला? बियाणी म्हणून झालं ते भगवान बाबांचे टाळकरी होते, पांडुरंग बियाणी, त्यांचे चिरंजीव होते. म्हणजे आपली जी परंपरा आहे ती कशी परंपरा आहे पहा. बाबांच्या टाळकऱ्यांचा मुलगा, पैसे देणारे कोण नाही सांगत तुम्हाला. आणि त्यांना बाबांनी एवढं श्रीमंत केलं. एक एक पंगत एक एक जण देतो, याचा अर्थ थोडासा वेगळा आहे, त्याचा भाव वेगळा आहे. त्याचा संत कधी आपल्याकडून ठेवत नाही. तुम्ही 10 रुपये द्या, तुम्हाला 100 रुपये मिळतात. या वर्षीचा चमत्कार यांना सांगतो मी, ज्यांनी ज्या गावाने वर्गणी दिली त्या गावातच पाऊस. खरंय का खोटे? खरं आहे ना? जेवढ्याने वर्गणी केली, आकडे केले तेवढं, आणि पिकं चांगली. मी फिरतो म्हणून मला माहिती. मग काही गाव म्हणले मला आमच्याकडे पाऊस नाही, म्हणजे वर्गणी करा. तुम्ही माझ्या समोर आहेत. मी मागे टेलिव्हिजनच्या कार्यक्रमामध्ये बोललो, आजही मला तुमचा फार अभिमान. आता आपल्या सगळ्या लोकांमध्ये याला सगळं, आणि अजून संध्याकाळपर्यंत येतात, काही सावलीत बसलेत, काही मागे आहेत. सगळ्या लोकांचा अभ्यास करावा. त्याच्यामध्ये क्लास 1 अधिकारी आहेत का? श्रीमंत कारखानदार नाही कळलं तुम्हाला? बाबाचं मंदिर तुम्ही बांधताय, हा माझा स्वाभिमान. आणि 750 वर्षामध्ये माऊलीचं मंदिर जे महाराष्ट्रात नाही ते आपण बांधतोय, हा आपला स्वाभिमान आहे. कुठंच नाही मंदिर. बघितले ना दगड उचलून येण्यासारखे नाही ते. तो काळ गेला भीमसिंग महाराजांचा, आताचा काळ घरातून आणण्याचा. आणि हे काम चालू झाल्यापासून गेल्या 20 वर्षामध्ये ज्यांनी दान आहे ना, दान कोणालाही देता येत नाही महाराज. दान यश अपेकीर्ती, हे मजपासून होती ज्ञानोबांचे शब्द आहेत. भगवंतानी कृपा केली तर दान देण्याची बुद्धी होते, नाही तर दान देऊ शकत नाही. कितीही मोठा माणूस असू द्या, दानावर विश्वास पाहिजे. दान शब्दाचा अर्थ कळतो तुम्हाला? भाषा वेगळी, पण समजून घ्या. तुम्ही खाल्लेलं आहे, पोटातलं जर बाहेर निघालं नाही ना, तर तुम्हाला चांगलं नाही वाटणार. जसं तुम्ही ग्रहण करता तसा त्याग पण केला पाहिजे. त्याचं नाव आहे स्वास्थ्य, त्याचं नाव आहे आरोग्य. तुम्ही समाजाकडून पैसे घेता आणि ते तसेच तुम्ही साठवून ठेवता, तो रोग तयार होतो, त्याचा बद्धकोष्ठता तयार होते. पोट साफ नाही होत, मन साफ नाही तर पोट काय साफ राहणार. आणि आलेला पैसा एवढा भयंकर आहे. भगवानगडाचा विशेष करून ऊसतोड कामगार आणि शेतकऱ्याचा पैसा आहे. मला 100 रुपये कमवण्यासाठी दिवसभर उन्हात राबणारी जात आहे.
आणि ते ज्ञानोबाचं मंदिर बांधतात. भगवान बाबाला किती अभिमान असेल. माझे भक्त माझ्या गडावर ज्ञानोबाचं मंदिर बांधतात, जी महाराष्ट्राची माऊली आहे. काय म्हणतात माऊली? ज्ञानोबाचं काय नाव आहे? म्हणजे आपली माऊली तर बाबाची पण माऊलीच आहे ना. मग भगवान बाबाच्या माऊलीचं मंदिर बांधत असताना मुलाला आनंद नाही होणार? बाबाला आनंद. म्हणून तुमचा प्रत्येक पैसा हा कारणी लागतो. का लागतो कारणी? मुळातच ज्ञान असल्यामुळं विषयाची गरज नाही. हा या अभंगाचा विषय. ज्ञानी कोणाला म्हणावं, विषयाची गरजच नाही. आत्माराम आहे, आतून प्रसन्न आहे. बाहेरून पैसे आणून मग प्रसन्नता नाही, खोटी प्रतिष्ठा नाही, खोटं बोलणं नाही. आणि आलेला पैसा तो योग्य कारणाला जातो, म्हणून भगवानगड वाढतो. आता 12 महिने लोक आहेत आपल्या गडावर आणि सगळे जेवण करून जातात, तृप्त करून जातात. आणि याला कारणीभूत तुम्हीच आहात. गडावर स्त्री नसताना सुद्धा भाकरी येतात, ते काही कमी का हो? नाही कळलं मला. बायांचा फार स्वाभिमान आहे. 20 वर्षापासून बायांनी आपली मर्यादा, बाया प्रेम करतात गडावर. भगवान गडावर सगळ्यात जास्त प्रेम बाया करतात. की मधल्या काळामध्ये पुरुष बदलले होते पण बाया बदलले नाही. बाई बदलली असेल पण बाया बदलल्या नाही. नाही कळलं? पुरुषामध्ये बदल झाला, बदलले, पुन्हा बदलले, पुन्हा आले. पण स्त्रियांचं वैशिष्ट्य महाराज, आज गडावर बसून 21वे वर्ष चालू आहे. कोणत्याही स्त्रीने गडाला दाग लागून दिला नाही, हे वैशिष्ट्य आहे. हा अभिमान आहे. नाही तर बदनाम करायला काय लागतो? खोटं जरी उभं राहिलं, एका मिनिटात केस होती. असं लोकशाही तरी आपण चौकशी नंतर न्याय निवाडा नव्हतं, नुसतंच म्हटलं ना की विनय भंग केला, लगेच केस. पण भगवान गडाच्या स्त्रियांनी गडावर एवढं प्रेम केलेलं आहे, महाराजाला सुद्धा एवढं जपलेलं आहे, कमी पडून दिलेलं नाही. आणि हे अशिक्षित बाया इतक्या चांगल्या प्रमाणात वागतात, त्याला सुशिक्षित पण म्हणतात. जोरात म्हणावं, टेन्शन काय घ्यायचं? भगवान बाबा की. मी आज काय बोललो माहितीये का? अजून 1 वर्षच कीर्तन आहे माझं. कारण की 26ला आपण दुसरा मंथ बसवतोय, त्यानंतर मग पुढची परंपरा झाली. बऱ्याच लोकांना शंका आहे, असं काही नसतं. ते जर आपण योग्य अधिकारी ट्रेनिंग देऊन जर बसवलं नाही ना, याला खकाना व्हायला वेळ नाही लागणार. हे समजलं पाहिजे. जर गडाचं कल्याण करायचं असेल तर ट्रेनिंग देऊन बसवला, हे वैभव हे जपता येईल त्याला. नाही तर लाईट बिल भरताच मरेल. माझ्या अगोदर 2 टिपे होता महाराजांचा. आपल्याकडे 2च टिप होते. एक बाबाच्या मंदिरामध्ये नाही बैठकीमध्ये 2 टिप होतात. एक लागत नव्हती, एक पेटत नव्हती. वर्णन नाही, याचं कारण सांगतो तुम्हाला. जपणारा माणूस पाहिजे. आपण जे वैभव भगवान बाबाचं तयार केलेलं आहे, त्याचा अंतःकरण उदार पाहिजे. पैसे खर्च करण्याची हिंमत पाहिजे आणि मन स्वच्छ पाहिजे. म्हणून दान आणि खर्च हे कोणालाही करता येत नाही महाराज, त्याला भगवंताचा आशीर्वाद द्या. जपणारे वॉचमॅन आहेत. पैसे जपणारे कोण आहेत? बोला ना. आपण जुन्या काळामध्ये म्हणतो ना, धनावर साप असतो. हा जिवंत आहे. याचा बँक बॅलन्स आहे 10 कोटी बँक बॅलन्स. मी काही लोक तर अशी विदळ बदरी बघितलीच महाराज. माझं निरीक्षण जरा वेगळं आहे. 15-15, 20-20 कोटीचे फ्लॅट आहे. बाहेर निघाले की स्कूटरवर निघतात. असले घाण कपडे असतात. कधी कधी जवळ आल्यानंतर असं वाटतं की हा गरीब दळ बदरीच आहे. मी विचारलं, एवढं सगळं काय असं चालते ना काम, मग ते ठेवलं कशा करता? याचं नाव वॉचमॅन. मी मागे एकदा सांगितलं, पुन्हा आठवण करून दिली. सृष्टी ना आपली. आता समजा आपला भगवान गड, इथे 45 नौकर आहेत आपले, पूर्ण गड सांभाळतात. साफसफाई दिसते नाही, काही फुकटचे काम नाहीत बरं का.
जेवण करणं 45 नोकर आहे. मराठी समजून घ्या, संकेताची भाषा. किती नोकर आहे तिथं? नाही करणार. एवढंच गड आहे ना, 10 एकरचा 15 एकरचा 45 जण लागतात. आता पृथ्वी सांभाळायला किती नोकर लागतील बोला ना? पूर्ण पृथ्वी स्वच्छ ठेवायची, साफ ठेवायची, किती नोकर लागतील? पण ते बाकीचे कोण आहेत? हे देवाचे नोकर आहेत, फक्त अधिकारी नाव आहे त्यांना. जसं तुम्ही काहीतरी काम झाल्यानंतर बक्षीस देतात, तसं विषय सुख हे बक्षीस आहे, बाकी नोकरी आहे. 10 मिनिटाचा तुम्हाला आनंद मिळत असेल, पिल्यानंतर आनंद मिळत असेल, तो भगवंतांनी तयार केलेला नोकरदारांचा आनंद आहे. पण 24 तास जर आनंद असेल ना, तो फक्त संतांचा, तो फक्त संतांचा. 24 तास कशाचेच गम नाहीये. माऊलीचं ज्ञानेश्वरी वाचा, एवढा त्रास होऊन एवढी खुललेली ज्ञानेश्वरी. जगद्गुरु तुकोबरायला लोकांनी वेड्यात काढलं होतं, पण गाता शहाणा आहे जो मातात बसत नाही तुमच्या. काय काय आहे हे? ज्ञान आहे, ही मस्ती आहे, ही ज्ञानाची ताकद आहे, क्षमता आहे. म्हणून सदैव आनंदात असेल तो संत आहे, आणि दिवसभरातून थोडा आनंद मिळत असेल तो नोकर आहे. त्याचं नाव वेगळं आहे, नाव वेगळं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट या अभंगातून सांगून जातो, कितीही कमवा पदार्थ जड आहे, कितीही कमवा जड पदार्थाचा साठा होतो. ज्ञानोबांची एक ओवी आहे, अतिशय सुंदर ओवी. उकिरडा असतो ना, उकिरडा, तो सोनं टाकल्याने मोठा होतो का कचरा टाकल्याने मोठा होतो? जरा जोरात बोला, एवढं कळलं पण झालं. कचरा गोळा करून जो मोठा होतो तो संसारिक माणूस, आणि ज्ञानाने जो आनंदाने मोठा होतो तो संत माणूस. त्याला संत काहीच नाही त्याच्याकडे, फक्त आनंद आहे त्याच्याकडे. तुम्ही संताकडे का संत सुखी? गरज नाही जड पदार्थ. भौतिक पदार्थांना पहा तुम्ही, सगळी पृथ्वी त्यांची झाली तरी दुसऱ्या सृष्टी पृथ्वीवर पुन्हा आपला कार्यक्रम सुरू करते. एक आली अजून राहिली. एक संन्याशी बरोबर यायचं वेळ आली, आणि अमेरिकेत एक माणूस माझ्या बरोबर होता. एका मंत्र्याकडे काम होतं, माझ्याकडे आले होते. तर तो जो अमेरिकेत राहणारा माणूस आहे, व्यापारी, तो जेव्हा आम्ही लोणावळ्यातून क्रॉस करत होतो, तो मला सांगतो, महाराज इथं आमचा कुठेतरी बंगला आहे. ऐकण्यासारखा विषय. आणि मंत्र्याला भेटायचं होतं म्हणून आम्ही बरोबर होतो, आणि आमच्याशिवाय ते भेटत नव्हते मंत्री. नाही ना, असतो कधी कधी जुनी गोष्ट आहे. लोणावळ्यातून तो म्हणतो, इथं खंडाळ्यामध्ये माझा बंगला आहे वडिलांचा, नक्की मला सांगता येत नाही. त्याच्या खांबामध्ये मणी लपवून ठेवले आमच्या वडिलांनी. तो मला सांगतोय खांबामध्ये काय आहे? मणी. आता घराची झाडं झडती होते ना, पण लोणावळ्यात एखाद्याचा बंगला आहे, तिथं त्यांनी काहीतरी लपवून ठेवलं, काय करणार आहे? बिल्डिंग थोडीच पाडणार आहे. कॉलम मध्ये धन ठेवलेलं आहे, माणिक आहे, हिरे आहेत, आणि तो हिऱ्याचाच व्यापारी. पण त्यांनी सांगितलं इथं ठेवले आमच्या वडिलांनी. माझा अर्थ नाही कळला. म्हणलं कधी येतं राहायला? 2-4 वर्षातून येतो आम्ही, एखाद दिवशी राहायला. किती वर्षातून? त्या बंगल्यावर ठेवलेले नोकर खरे मालक. मस्त खंडाळ्याचा आनंद घेतात. बंगला कुणाचा आहे, मेंटेनन्स कुणाचा आहे, टेन्शन नाही, काही नाही. येईल तेव्हा 2-4 वर्षातून मालक येईल तेव्हा 1 दिवसा करता येईल. मालक कोण आहे? नोकर. खंडाळ्यात राहायला मिळतं, वरून खायला मिळतं, वरून पगार मिळतो. हे कळतच नाही लोकांना. आपण जेवढी प्रॉपर्टी गोळा करतो ना, हे कमवण्यामध्ये जाते, मालक होण्यात जात नाही, गुलाम होण्यामध्ये. किती संपत्ती, किती एकर जमीन घ्या, ती इथंच राहते. नाही कळलं? किती एकर जमीन घ्या, इथेच आहे. एक सुभाषितकार खूप सुंदर आहे, रम्यो हसंती मम भूमी इथे प्रुवाणम. जेव्हा आपण म्हणतो ना ही जमीन माझी आहे, ती जमीन आपल्याकडे पाहून हसते. सुभाषितकार सांगतात, भूम्यो हसंती, आपल्याकडे पाहून हसतात. तुझ्यासारखे किती गेले आतापर्यंत? सगळे माझे माझे म्हणणारे गेले, मी इथंच आहे. जड पदार्थामध्ये आनंद नाही, आनंद केवळ ज्ञानामध्ये. त्याच्या पुढे जाऊन सांगतो प्रेमात आहे. गरीब मित्र असू द्या, सज्जन घर असू द्या, त्यांच्याजवळ बसण्यात जो आनंद येतो ना, तो 5 स्टार मध्ये येतो.
सगळे वखवखलेले लोक आहेत, सावध शोधणारी माणसं आहेत, काहीतरी कुठून तरी मिळावं म्हणून येणारी माणसं आहेत. पण जर आनंद मिळायचा असेल तर सज्जनाकडे जावं लागतं, तिथं लागतं प्रेम. सज्जन माणसाला पैशाने विकत घेता येत नाही, प्रेमाने घेता येतं. देव सुद्धा पैशाने नाही, प्रेमाने गुलाम होतो. मग दुसऱ्या चरणामध्ये प्रेम मानतो. काही माणसं गडावर येऊन बऱ्याच वेळा मी असं शांत बसताना पाहिलंय. मराठी लक्षात घ्या, शांत बसताना पाहिलं. गडावर येतात, शांत बसतात. विचारून बघा बरं त्यांना, का कसं नाही इथं बरं वाटतं. तुम्ही बांधलेल्या घरात बरं वाटत नाही असा अर्थ आहे. इथं बरं वाटतं, इथं प्रेम आहे, इथं संत आहे, संतांची व्हायब्रेशन आहे. तिथं आल्या आल्या तुम्हाला एकदम समाधान वाटतं. तुमच्या घरापेक्षा भगवानकडे चांगलं आहे, समाधान वाटतं. याच्या जागी दुसरीकडे जा बरं तुम्ही. बरं काही काही माणसं असे विचित्र आहेत, लांबून दिसले ना तर तोंड फिरवतात माणसं. आला मी नाही पुढचं, तुमची भाषा आहे, संतांची नाही. आणि जिवंत आलेला माणूस संकट वाटणं हे त्या माणसाचं पाप आहे. मराठी कळाली तुम्हाला? समोर जिवंत माणूस येतो, तो आपल्याला नको वाटतो आपलं, कारण त्याचे व्हायब्रेशन चुकीचे. तो माणसामध्ये एवढं वाईट कुठून भरलेलं आहे, भेटच घेऊ नये असं वाटलं, हे पाप आहे. आणि संतांच्या बाबतीत बघा बरं तुम्ही, भगवान बाबा जेव्हा निघायचे, गावचे माणसं सोडवायला यायचे, पुढचे माणसं सतत माणसात राहिलेले भगवान बाबा. आणि मला एकाने विचारलं, महाराज संत त्यागी असतात, तुम्ही ऐश्वर्य संपत्ती लिहिले, ठेव म्हणलं त्याग तुझ्या घरी. आम्ही ऐश्वर्य संपत नाही, आम्ही त्यागी नाही. त्यागी साधकाला त्यागाची गरज आहे हो, संताला गरज आहे का? बोला ना. माझा एक मित्र आळशी होता म्हणून विद्वान होता. आता मित्र म्हटल्यानंतर तेवढं तर राहणार. एका गावात कीर्तनाला गेला. बघा, जे डुप्लिकेट संत असतात ना ते लई नाटकं करतात. त्यांचा गंध बघा तुम्ही, माथा भरलेला असतो गंधाने, असं असं फार किती ठिकाणी गंध होतात त्यांनाच माहिती. सकाळी उठले की ते पोथी पुढं ठेवणार, तांबा पितळ पुढं ठेवणार. आता हा जो कीर्तनकार होता, हा रात्री कीर्तन झालेलं होतं आणि काल्याच्या कीर्तनाचा महाराज आलेला होता. तर हा झोपलेला, रात्री 12 वाजता कीर्तन संपलेलं, झोपलेला. तो दुसरा जो होता ना, त्याला काहीच येत नव्हतं, त्यांनी लगेच सकाळी 4 वाजता आंघोळ करून गाव यांच्या बेतामध्ये सगळं देवधर्म मांडून ठेवले, जप करायला सुरुवात. गाव म्हटलं, हा कालचा महाराज झोपलेला आहे, हा खरा संपलेला नाही का, मांडून ठेवले. आता तो झोपलेला होता असा मित्र होता. गावकरी म्हटलं, महाराज तुम्ही उठले नाही, अजून आंघोळ केली नाही. हे महाराज बघा बरं आंघोळ करून ज्ञानेश्वरी वाचतायत, तुमचं अजून आंघोळ नाही. ते म्हणजे ज्ञानेश्वरी तरी वाचली पाहिजे. का? तो साधक आहे, त्याला अजून आमच्यापर्यंत यायचंय. आम्ही सिद्ध माणसं मध्ये आमचं सगळं झालेलं आहे, आम्हाला काय करायचं, काय मिळवायचं नाही, काय नाही. तो साधक आहे. शाळेतले मुलं जसे अभ्यास करतात तसं त्यांनी देवधर्म केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. बोलले
संतांना काहीच नको असतं, त्यांच्याकडे पाहू नका, ज्ञानाकडे पहा. काही प्रेम जोडून ठेवतात, ज्ञान नाही. आणि जी माणसं अशा असतात ना, खूप दाखवणारी, त्यांचं पेपरला एक दिवशी अशा बातम्या येतात, संत म्हणून प्रसिद्धी झालेली आहे, आतून संत नाही, आतून रावण आहे. म्हणजे जवळ जातात त्यांना कळतं की किती. म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये आनंदच मिळाला पाहिजे, त्याचं नाव संत. ज्ञानवरांची ओवी सांगतो, दर्शने प्रशस्ती पुण्यपूर. सज्जन कोणाला म्हणावं, ओळखीचा असो अथवा नसो, पाहिल्यावर समाधान मिळतो तो पुण्यवान माणूस. ज्ञानवरांचं लक्षण आहे बरं. पाहिलं की त्याला समाधान वाटतं, ओळखीचा असो अथवा नसो, पाहिलं की समाधान वाटतं, पुण्यवान माणूस. आणि पाहिलं की पायातलं काढावं वाटतं. सांगायची गोष्ट आहे. बोलणे देशी वृष्टी इंगळाची. काही माणूस जर बोलले ना, इंगळाची वृष्टी झाल्यासारखे दंश होतात, कान खराब होतं. आणि काहीचं बोलणं वक्तृत्व गोडपणे, पुन्हा पुन्हा त्यांनी बोललं पाहिजे, पुन्हा पुन्हा ते शब्द ऐकले पाहिजेत. कानामध्ये अमृत ओतल्यासारखं वाटतं, त्याचं नाव प्रेम आहे. आणि असे बोलणारे जे संत आहेत, त्यांच्या सानिध्यात राहण्यासाठी आपल्या अंतःकरणात भक्ती पाहिजे. म्हणून देवाकडे भक्ती मागावी, देवाकडे संत सानिध्य मागावं. आणि संतांनी जवळ करायचं असलं त्याचं उत्तम उदाहरण हे भक्ती असावी. आता तुम्ही सगळी लोक जमा झाली तिथे, भक्ती म्हणून जमा झाली, ज्ञानी म्हणून नाही, श्रीमंत म्हणून नाही. प्रेम आहे तुमच्या अंतःकरणामध्ये, तुम्ही आलात. मला सगळं एवढेच गाव आहेत का आपल्याकडे? एवढेच लोक आहेत का? पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबाची जयंती आहे, पुण्यतिथी आहे, ठीक आहे. पण जवळ ते येतात, ऐकण्यासाठी येतात. प्रेम माझा आहे, त्या प्रेमाचंच परिपक्व अवस्था म्हणजे भक्ती. जी मागितली नवविधा काय म्हणजे काय? भक्ती कशा करता मागितली? देवाचं प्रेम असावं. सानिध्य कशा करता मागितलं? संतांकडे ज्ञान. मराठी कळली का तुम्हाला? घाईघाईमध्ये देवाकडे गेल्यानंतर संतांची मागणी करा, संतांचं सानिध्य. आणि देवाकडे दुसरी मागणी प्रेमाची करा. प्रेम असेल तर संत जवळ करतात, प्रेम नसेल तर संत जवळ करणार. संतांना गरजच नाही ना. मग लोक प्रसिद्धी कोणाला पाहिजे? आनंदासाठी तुम्ही आम्ही जगतो, आनंदासाठी मान पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे. काही मला सांगा, हे कंपन्या मार्केटिंग करतात, टीव्हीला ऍडव्हर्टाईज देतात, काहीतरी खपवण्यासाठी ना. संतांचं काय खपवायचं? अर्थ कळलं? खपवण्यासाठी मार्केटिंग आहे ना. संताला काहीच खपवायचं नाही, आनंदात राहायचं, मार्केटिंग. त्याचं नाव प्रेम. पण देवाने जवळ करावं, भक्ती पाहिजे. संतांनी जवळ करावं, ज्ञान पाहिजे. ज्ञान आणि भक्ती जर सोडली तर पूर्ण पृथ्वीवर काहीच नाही. मागे जर दोन गोष्टी तुम्हाला मिळाल्या तर शेवटच्या तुका म्हणे तो माझ्या पायाचा आधार, तुका म्हणे तो माझ्या पायाचा
लोकातलं सार फक्त दोनच गोष्टी आहेत, ज्ञान आणि प्रेम. कोण आहे ना, मृत्यू लोकातलं सार ज्ञान आणि प्रेम. दुःख का होतं? अज्ञानामुळं. लोक त्रास का देतात? प्रेम नसल्यामुळं. दोनच गोष्टी, ज्ञान आणि ज्ञान संतांकडे आहे आणि प्रेम देवाकडे आहे. उलट करू नका बरं का. ज्ञान संतांकडे आहे आणि प्रेम नामदेव माझ्याकडे प्रेम आहे आणि ज्ञानोबाराकडे ज्ञान. प्रेम होतं म्हणून देव भेटले, ज्ञानासाठी संत भेटले. आणि भगवान बाबामध्ये ज्ञान आणि प्रेम दोन्ही आहे. त्यांच्या काळामध्ये सगळे शिकले लोक बाबाजवळ असायचे आणि एकदम गावठी लोक बाबाजवळ असायचे. ज्यांना संत कळत नाही ते जवळ का आले? बाबाच्या प्रेमामुळे. आणि जे शहाणे होते ते जवळ का आले? बाबाच्या ज्ञानामुळे. लक्षात आलं? ज्ञान आणि प्रेम दोन्ही एकत्र आहेत आणि म्हणून भगवानकडे. जेव्हा कुणी भगवानकडे पाहतं ते दोन्ही गोष्टींनी पाहतो. लोकांचा धाक पाहिजे, ज्ञान पण पाहिजे ना. बरेचसे गावकरी म्हणतात महाराज तुमच्याकडे यायला भीती वाटते. म्हणजे वाटलीच पाहिजे. हे तो महाराज कसला बोलतो? काय काही महाराज भाग्यवान त्यांच्या मांडीवर पोरं खेळतात. इतकं पण प्रेम नसलं पाहिजे. कोणाचे पोरे घेऊन मांडीवर बसायचं. हे तुमच्या लग्न केलेलं काय वाईट? ज्ञान संतांकडे, ज्ञानेश्वरीकडे ज्ञान आहे आणि प्रेम देवाकडे. हे दोन एकत्रित आले तर त्याचा संयोग काय? तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे. हे जे दुःख देणारी ना भावकी, प्रेम, घर, ह्या सगळ्या दुःखातून मुक्त होण्यासाठी उतरे न खरे भवनदी. भवनदी शब्दाचा अर्थ आहे आपलं जीवन. रोज दुःख मी रोज स्ट्रगल आहे हो. मला कधी कधी सांसारिक माणसाची फार दया येते. तुम्ही जेव्हा हसताना तेव्हा मला बरं वाटतं. अहो एवढा त्रास सहन करून हसणं म्हणजे काही जोक आहे का? किती त्रास आहे तुमचा. एका अधिकाऱ्याकडे जेव्हा मी बसलो त्याला वरून फोन येत होते, खालून प्रेशर येत होतं. पब्लिक सांगत होतं हे काम झालंच पाहिजे आणि वरून फोन येत होते हे काम करायचं नाही. त्या अधिकाऱ्याने जगायचं का मरायचं? हे जीवन आहे काय? आनंद हा वेगळा आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, 100 वर्षाकरता तुम्ही आम्ही आलात, 70-75 वर्षापर्यंत टिकतो आपण. आणि त्याच्यात जर तुम्ही आनंद नाही मिळाला तर जन्माला का आलात? पृथ्वीचा आनंद घेता आला नाही, जीवनाचा आनंद घेता आला नाही, जगण्याचा आनंद घेता आला नाही, जगून काय फायदा? मी जेव्हा 20 वर्षापूर्वी गादीवर बसलो होतो, तुम्हाला सगळ्याला माहिती, आपले सगळे ओळखीचेच लोक बसले कीर्तनाला. क्रिकेट खेळत होतो, तुम्हाला माहिती. मंत झाल्यानंतर कधी जंगलामध्ये जर पोरं टिकवायचं असलं तर त्यांच्याबरोबर खेळलं पाहिजे. तुम्ही तर येत नव्हते. म्हणजे पोरं ते टिकल कसं काय? मग त्यांच्यात मिसळून त्यांना या गडावर जंगलात करमलं पाहिजे. 5 किलोमीटर गाव नाही, पोरं टिकायची कशी आहे बापाला सोडून? सुरुवातीला त्यांच्यात मिसळून जेव्हा क्रिकेट खेळायचो, एकाने नाव ऐकलं होतं, न्यायाचार्य नेहमी दिन म्हणत, असं ऐकून आलं होतं तो. ते आला मला ते क्रिकेट खेळताना पाहिजे तर डोकंच असं बिघडलं. काही म्हणतो मला काही बोलला नाही तो एक 5-10 मिनिटं वाट पाहिली. अधिकारी मोठा माणूस श्रीमंत गेला तेव्हा. त्याचा शिष्य दुसऱ्या दिवशी आला, म्हणजे काल तुमच्या क्रिकेटने फार घातकपणा केला. का एवढा मोठा माणूस आला म्हणे, तुम्ही भेटले नाही. म्हटलं उलट चांगले, एखादा टेन्शन देऊन गेला असतं. म्हणलं मला क्रिकेट तर खेळत होतो, त्यामुळे चांगला माणूस होता. म्हणजे असं कोण म्हणतं चांगला माणूस होता? ज्ञानासाठी आला नाही तुम्ही. बाहेरून संताला पाहू नका, बाहेरच्या वेशभूषून पाहू नका. मी अभिमानपूर्वक सांगेल महाराज, अनेक ऋषींचे चरित्र ऐकले तुम्ही, अनेक मुनींचे चरित्र ऐकले. अंग कापणारा फक्त एकच संत आहे, भगवान बाबा. काही ऐका तुम्ही, महाभारत ऐका, भागवत ऐका, रामायण ऐका, पण आपली इब्बत राखली गेली पाहिजे. म्हणून शरीराचं अंग कापणं आणि त्याचे आपण पठ्ठे आहोत, त्याचे आपण शिष्य आहोत. काय चिंता करायची कोणाला? गेले तो गेले.
आणि गेल्यानंतर पुन्हा येतात. आमच्या सकाळी बिहानीला सांगितलं, म्हणजे एका अधिकारी होता 96ला काहीतरी काम होतं आपलं, नाही का मोठा सप्ताह झाला होता भगवानगडाचा. विशेष वाटत बरं का तुम्हाला, आपली जी 96ची पत्रिका होती भगवान बाबांची जन्मशताब्दी 96ला गडावर साजरी केली होती. त्याचं नियोजन माझ्याकडे होतं आणि मुंबईला राहत असल्यामुळे ओळखी होत्या. या डोंगरावर सगळ्यात श्रेष्ठ गायक लोक येत होते. 2 लाख पब्लिक यायची रोज 96ला. आणि त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते. आम्हाला फक्त फोन करायचा. वन डे स्टेडियम जसं असतं ना तसं आम्ही लाईट लावली होती आणि त्याच्यात आपला कार्यक्रम झाला. भगवान बाबाची सगळे गायक, आमलोक जलोटा होते त्यावेळेस, सगळे मोठे मोठे गायक आलेले होते आणि असा भरगच्च कार्यक्रम झाला तो 96ला. आणि त्याच्यामुळेच तुम्ही आमच्या मागे लागला. खरं कारण ओळखीचं तेच आहे. त्याच्यामध्ये एका अधिकाऱ्याला मी शिवाय दिल्या होत्या त्या काळामध्ये. त्याने काहीतरी सांगितलं असेल, जरा म्हणलं तू काय मूर्खेच करेल, बोलतो कुणाला? नाही नाही, पण ते साहेबांनी सांगितलं तू चल म्हणलं, नोकर तू हे बोललं, मी मालक आहे. कामं करायचे आमचे काम आहे. 96ला त्याचं डोकं फिरलं आणि तिथून प्रयत्न केला होता की शास्त्री गादीवर बसले नाही पाहिजे, नाही का? अहंकार असतो ना, असे कितीतरी होते हो. अजूनही काही लोक वाट पाहतात कुठेतरी पतन झालं पाहिजे. भगवान बाबाच्या मांडीवर बसलेल्या माणसाचं कुठं पतन होतं का? संतांनी आपलं म्हणल्यानंतर देवाला सुद्धा घाबरायचं नसतं. माणसं सोडून देव, माणसं तर माणसं आहे, देव देवाला घाबरत नाही. आपण संत आहेत ना, त्यांनी आपला म्हणला की ओवीवर माझं बोलणं अहंकाराचं घेऊ नका, सज्जनी आपुला म्हणता. हे ज्ञानोबांचे शब्द आहे. फक्त मी मराठीतून बोलतोय तुम्हाला, माझ्या भाषेतून. नाही तर माझ्या भाषेमध्ये 90% ओव्या असतात की जी मराठी असते म्हणून ती डुप्लिकेट नाही करता येत. ओवीच मराठीकरण करून मी कीर्तन करतो, असं काही बाहेरून विषय नाही आणत नाही. पण लोकांना माहीत नसतं. म्हणून सज्जनी आपलं एकदम म्हटलं ना, एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. माझ्यासमोर बाया बसलेल्या आहेत. नवरा एकदम मुठीत आला तर मग सासूला घाबरणार का तुम्ही? किती साधं दृष्टांत. ज्या बाईच्या मुठीमध्ये नवरा आहे ते जोमाल का कोणाला? एक तर बाई, कळणाऱ्याला कळेल, त्यात पुन्हा नवरा मुठी नाही. आई बाबाच्या हालत होणार त्या नवऱ्याच्या. नाही, एक नवरा हाताशी आहे तर ती छाती काढून चालते. महाराज संतांनी ज्यांच्या संत जरा मांडीवर घेतात त्यांनी कसं वागलं पाहिजे? ज्ञानेश्वरीने जर मला मांडीवर घेतले तर तुमची काय दिशा आहे हो? माऊलीने हात स्वीकारले म्हणून हा चमत्कार आहे तुमचा. वैभव म्हणून एक चमत्कार आहे. 1-1 कोटीची वर्गणी होते, सगळे महाराज लोक परेशान आहेत. मला बोलतात हे कसं शक्य? म्हणतात काय ज्ञानेश्वरी म्हणतात काय शक्य नाही. भगवान बाबा आणि ज्ञानेश्वरीचं मिलन म्हणजे नामदेव शास्त्री. ऐश्वर्य संपन्न जाती आणि ज्ञानोबाचं नाम म्हणजे बाबाचं प्रेम आणि ज्ञानेश्वरीचं ज्ञान. काय कशाला कोण क्रॉस करणार आहे आपल्याला? नाही म्हणे महाराजांनी जास्त बोलतात, त्याच्यासाठीच बोलतोय. तू कमी बोल. नाही, आमचा अर्थ नाही करा, माझा अर्थ वेगळा आहे. कोणाचे तरी आयुष्यात व्हा, कोणाला तरी समर्पण करा, जीव द्या कोणाला तरी. हे तुकोबारायांचे शब्द आहेत का? बळी संतापाशी द्यावा जीव. कोणाचे तरी व्हाव. तुम्ही नाही मोठे, कोणाचे तरी झाले तर मोठे. आमचे बिहारी बसले तिथं आमच्या समोर, त्यांचे आज पंगत आहे. त्यांच्याकडून एकदा 2दा चूक झाली होती, त्यांनी सांगितलं आणि पोलीस स्टेशनने नेलं होतं त्यांनी. त्यांनी वर फोन लावला, नाही का कोणाचं तरी आहे, ते फार मोठे होते. वरून फोन आल्याबरोबर पोलीस स्टेशनला स्वर्गत आहे. काय काय पाहिजे सर? जे पकडणारे आहेत, मराठी नीट आहे का? जे पकडणारे आहेत तेच सुविधा करतात मोठ्याच झाल्यामुळे. जे त्रास देणारे आहेत हेच देणगी देणारे आहेत बाबांनी जवळ केल्यामुळे. कोणाचं तरी व्हा, अहंकारी नका. कोणाचं तरी व्हा, देवाचं व्हा, संतांचं व्हा, ग्रंथाचं व्हा, पण समर्पण करा
ती ताकद तुमच्या अंगात आहे. साधी गोष्ट आहे. नो एंट्री मध्ये जाणाऱ्याला सगळ्यालाच दंड होतो असं थोडंच आहे. वशिला असेल तर जातात, त्याला नियम नाही. माणसाचं झाल्यानंतर नियम नाहीये, देवाचं झाल्यानंतर काळाची पण भीती नाही हो. यमाची तर सोडूनच द्या, काही भीती नाही त्याची. कोणाचं तरी व्हा, म्हणून तुमची दासीचा दास कोणाचं तरी व्हा, कोणाला तरी समर्पण करा. आणि ज्याला समर्पण कराल ना, मनापासून करा. समर्पणाचं नाव आहे राधा. समर्पण केलं ना, अंतःकरणातून समर्पण आहे, प्रेम आहे, समर्पण आहे. आणि असं समर्पण करा त्याच्यावर तक्रार नाही आली पाहिजे. चुका कोण काढतो माहिती का? ज्याच्याकडे ज्ञान आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे ते चुका काढतात. जिथं प्रेम आहे तिथं चुकच निघत नाही. ते आमची मुलं उभी आहेत महाराज, हे सगळं महाराज लोकांना टेन्शन आहे, त्यांचे दावे पण बंद झाले. ते येऊन सांगतात मला तुमचे पोरं आल्यापासून प्रॉब्लेमच झालाय, कसे वागतात कसे बोलतात. आता आम्हाला चूक वाटतच नाही. सगळ्याच मुलांकडे गाड्या आहेत, 4 व्हीलर आहेत काय 2 व्हीलर आहेत. एवढ्या लोक अरे म्हणजे ते श्रीमंत असणं म्हणजे गडाचं वैभव आहे. ते लक्षात आलं काय? वैराग्य तुम्ही दाखवा, वैराग्याचं प्रदर्शन तुमचं. पण भगवान बाबांचे विद्यार्थी आणि दळबद्री दिसतील त्याला गडावर प्रवेशच नाही. खुलले पाहिजेत आनंद, आतून आनंद पाहिजे. चेहरा टवट त्यांच्याकडे पाहून चढलं तर मला समाधान वाटतं. वैभव आहे गडाचं ते. आता एवढी मोठी प्रॉपर्टी, एवढे मोठे बंगले काय भूत ठेवायचे का तुम्हाला? नाही, पूर्वीचं आठवण असे देखणे चेहरे होते. एक फळ असो सप्ताह असो, मग मी यायचो ना गांधीर भाषेच्या पूर्वी बऱ्याच चक्र झाल्यात माझ्या. फक्त चक्कर नाही आली त्यांना पाहून. अहो आनंद कशासाठी? जगा ना. माझा मुद्दा ऐकून घ्या, जगा आणि जगण्याचा आनंद घ्या. याच्याकरता जन्म आहे. कोणाची प्रतिस्पर्धा, कोणाचं जलशी, कोणाचं काय, याच्यासाठी परमार्थ नाही. परमार्थ कशासाठी? पायाच्या आधारे. तुका म्हणे तुमच्या भगवान बाबांच्या पायाच्या आधारे उतरे न खरे भवन, दुःखा सागरातून पार जाईल. याला जीवन म्हणतात. हे वैभव आहे आपलं. म्हणून थोडं जास्त जरी बोललो आज तरी आपल्यात बोललोय. नाही सहन झालं ठीक आहे, बाहेर जरा व्यवस्थित बोलतो मी. मला आमच्या एका मार्गदर्शनामध्ये बाहेर तुम्ही चांगलं कीर्तन करता, घरामध्ये म्हणता हा फरक आहे ना महाराज. नाही करत मला. जिथे कीर्तन चांगलं होतं, माल दुकान चांगलंच असतं घरापेक्षा. नाही काय कराल तुम्हाला? दुकान राहायची जागा नाही, दुकान आहे, मार्केटिंग आहे, ते चांगलंच असतं. ते तसं बाहेर असणं वेगळं आणि आपापल्या माणसामध्ये बोलणं वेगळं. येत्या 2 वर्षामध्ये जे दगड आलेली ज्ञानोबाचं मंदिर दिमाखानं उभं राहते महाराज. आणि केवळ भौतिक बांधकामे असं समजू नका बरं का. यावर्षी 2 पुस्तकं आपले प्रकाशित झालेले आहेत. हरिपाठ मंथन म्हणून एक पुस्तक आहे, सगळ्यांनी जाताना घ्या. आणि मुक्त चिंतन म्हणून आहे. मागे महाराष्ट्र टाइम्स मध्ये आपण 1 वर्षभर लेख दिले होते. कारण की हे जे लेख असतात ना, कीर्तन विसरतात. तुम्ही जरी ऐकलं ना आता तरी मागचे काय बोललो, सुरुवात कशी केली लगेच विसरून जाते. पुस्तक जवळ असलं तर ते पुस्तकातली वाक्य आपल्याला अर्थबोध देतात, ज्ञान देतात. आणि पुस्तकं म्हणजे मित्रता आहे, पुस्तकं म्हणजे संगती. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबा आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला गेला ना तर ज्ञानोबाच्या सानिध्यामध्ये जाता. ज्ञानोबा काय बोलतात, कसे बोलतात, ज्ञानोबाच्या सांगण्याची पद्धत कशी, तुम्ही ज्ञानोबाच्या सानिध्यामध्ये जाता. आणि एकदा संतांच्या सानिध्यामध्ये तुम्ही गेले की दुःखच नाही तुम्हाला. म्हणून ग्रंथ हे मित्र असतात, ग्रंथ हे व्यक्ती असतात. आणि ते वाचत असताना त्यांचं सानिध्य आपल्याला लागतं. त्यांचे विचार आपल्या मेंदूमध्ये येतात आणि आपले विचार बदलतात. म्हणून भगवानगडाने ज्ञानेश्वरी सुद्धा शाब्दिक रूपाने खुलवलेली, व्याख्यान रूपाने खुलवली. आणि आता भौतिक रूपाने ज्ञानोबांचं मंदिर होत आहे. हे तिन्ही भगवान बाबांच्या कृपेमुळे शक्य झालं. आणि भगवान बाबांच्या कृपेमुळं
शक्य होत असताना तुमची साथ अतिशय संकट काळामध्ये फार जोरदार लाभली. आजही तुमचा पाठिंबा आहे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, मी एक कौतुक का करतो, पुन्हा माझ्याकडून बोलणं होईल न होईल, पण जे ज्यांनी केलेलं आहे त्याच्याविषयी 2 शब्द आपण बोलायला पाहिजे. म्हणून ही तुमची कृतज्ञता आहे. बोलणं हा भाग वेगळा आहे, पण तुम्ही इथे राहून ह्या लेवलला आपला गड आणला. भगवान गडाला स्वर्ग म्हणतात माणसं. किती श्रीमंताचा बंगला असू द्या, मुंबई असू नये तर अशी हवा नाही मिळणार. किती मोठा मंत्री असू दे, ही हवा, हा एका आवाजच नाही माणूस, गाड्यांचा आवाज नाही, काय आपण ही शांतता पण पचली पाहिजे. सवय लागलेली असते, हॉर्नचा आवाज आल्याशिवाय जीवन ते असं वाटत नाही. शहरातल्या लोकांना ते घाण धूळ वैभव आहे, आणि सगळं वैभव तुम्ही लोकांनी जपलंय. कुठे घाण नाही, काय नाही. आणि जेवणाचा तर आनंद इतका आहे, आमचे काही लोक आहे इथं येऊन जातात ना, टेस्ट येते. मग इथे लग्न होते, इथे 4 लग्न, त्यांना वाटलं स्वयंपाक करणारा हाच आहे, यालाच लग्नाचा स्वयंपाक करायला घेऊन गेले. आमच्या आचार्याला अशी फोडी करतात लोक. आता आमचा आचार्य गेला खाली स्वयंपाक करायला, जो आता आहे, त्याच्या हातून खाली चवच नाही ना. ते लोक येऊन सांगतात, महाराज आम्ही आचार्याला नेलं होतं. अरे आचार्याला चव नाही रे बाबा, गडात चव आहे. प्रसादामध्ये चव आहे, माणसात कुठं चव असते का? मी तर बायांना चॅलेंज केलेलं आहे, सगळ्या बायांना. आमच्या इथली बगर खास तुम्ही घरी करून बघा बरं. बघा खाली तर काही, अरे प्रसाद आहे, भगवान बाबाचं प्रेम आहे त्याच्यामध्ये, बुंदी नाहीये, जेवण नाही, प्रसाद म्हणतात. त्याचं नाव दिले मी, प्रसाद आले. जेवण म्हणून आहे, प्रसादाने तृप्ती. भगवंताचा आपण थोडा प्रसाद घेतो, तृप्ती होते मला. आणि मिठाईच्या दुकानामध्ये जर तुम्ही कितीही मिठाई का, जो प्रसादात आनंद मिळतो तो मिठाईमध्ये आनंद मिळत नाही. तो प्रसादामध्ये बाबाची ताकद आहे. म्हणून आज आपण भगवान बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने एकत्रित आलो. दिवसभर गर्दी होणारच आहे. मी गादीवरच थांबणार आहे. आपण सगळ्यांनी मागच्या वर्षीप्रमाणे लाईनी धरा आणि इथंच लाईन धरून सगळ्यांना मुलं प्रसाद वाटतील. मी पण इथं बसून प्रसाद घेऊन, तुम्ही पण प्रसाद घ्या. विठोबा